टीडीआर प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली। टीडीआर खूप मोठा स्कॅम आहे। मंत्रालय स्तरावरून लोक घोटाळ्यामध्ये सहभागी झालेत। प्रताप सरनाईकांनी कॅबिनेटमध्ये टीडीआर प्रकरणी चर्चा करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। हा कंप्लीट मोठा स्कॅम आहे आणि ह्याच्यात मंत्रालय स्तरावरून पण या स्कॅम मध्ये लोक सहभागी झालेले आहेत। ठाणे महानगरपालिका देखील ह्याच्यात पण ह्याच्यात समावेश आहे। असं करताच येत नाही आणि महासभा अस्तित्वात असताना, जनरल बॉडी अस्तित्वात असताना कमिशनरला कुठल्याही कायद्यान्वये स्पेशल पॉवर्स नाही आहेत की ते स्वतः जाऊन हे काही करू शकतात। त्यांना महासभेची परमिशन घेणं अत्यावश्यक होतं। ती कुठलीही परमिशन त्यांनी घेतलेली नाही। गणेश नाईक प्रमुख दोषी आहेत। ही लढाई चालू असताना गणेश नाईकांनी कुठल्याही प्रकारचं सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी हट्ट धरला नाही, गेले नाहीत। नाशिकमधील आणखी एका अशोक खराचा पर्दाफाश करण्यात आला। आंतरजातीय विवाह मार्गी लावण्यासाठी 51,000 रुपये उकळले। शिर्डी पोलिसांनी सापळा रचत त्याला रंगेहात अटक केली। भोंदू अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।